Recording in progress. चित्त अहंकार न जिव्या नयन नासिका। न मन हूँ न बुद्धि न चित्त अहंकार न जिव्या नयन नासिका कर्ण द्वार। न मन हूँ न बुद्धि न चित्त अहंकार न जिव्या नयन नासिका कर्ण द्वार। न चलता न रुकता न कहता न सुनता, जगत चेतना हूँ अनादि अनंता। जगत चेतना हूँ अनादि अनंता। धन राग गुण दोष विषया पर्यंता। जगत चेतना हूँ अनादि अनंता। जगत चेतना हूँ अनादि अनंता। मैं पुण्य न पाप सुख दुख से विलग हूँ। न मंत्र न ज्ञान न तीर्थ और यज्ञ हूँ। न भोग हूँ न भोजन न अनुभव न भोक्ता। जगत चेतना हूँ अनादि अनंता। जगत चेतना हूँ अनादि अनंता। न मृत्यु का भय न मत भेद जाना। न मेरा पिता माता मैं हूँ अजन्मा। निराकार साकार शिव सिद्ध संता। जगत चेतना हूँ अनादि अनंता। जगत चेतना हूँ अनादि अनंता। मैं निर्लिप्त निर्विकल्प सूक्ष्म जगत हूँ चैतन्य रूप और सर्वत्र व्याप्त हूँ। मैं हूँ भी नहीं और कण कण रमन का। जगत चेतना हूँ अनादि अनंता। जगत चेतना हूँ अनादि अनंता। ये भौतिक चराचर ये जगमग अंधेरा, ये उसका ये इसका ये तेरा ये मेरा। ये आना ये जाना लगाना है
है फेरा, ये नश्वर जगत थोड़े दिन का है डेरा। ये प्रश्नों में उत्तर हुनीत दिगंता। मध्ये आणायचा प्रयत्न करणे, जेव्हा हा तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग बनतो, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही सुचत नाही. तुमचा पूर्ण एक्झिस्टन्स हा या एका गोष्टीभोवती गोलगोल फिरत राहतो की मी कसं कमी खाऊ, कशा कॅलरीज मी कमी करू आणि त्यानिमित्ताने वजन कसं कमी करू. हा जेव्हा तुमच्या अख्ख्या व्यक्तिमत्वाचा गाभा बनून राहतो तेव्हा आपण त्याला इटिंग डिसऑर्डर म्हणतो. त्याच्यातनं निर्माण होणारे जे काय तुमच्या वर्तणुकीतले बदल आहेत, विचारातले बदल आहेत, मेंदूतले बदल आहेत की ते ऑलमोस्ट अनचेंजेबल बदल होऊन बसतात कधी कधी मेंदूमध्ये. त्यात तर या सर्व गटाला इटिंग डिसऑर्डर म्हणतात. ओके ओके. आणि अमिता, हे किती कॉमन आहेत? म्हणजे कारण इटिंग डिसऑर्डर्स बघितलं तर कदाचित आता हल्ली सगळेच जण जे इमेज कॉन्शियस झालेत, प्रत्येकाला इंस्टाग्राममुळे वेगवेगळे डाएटचे आपण जे सगळे ऑनलाईन बघतो, तर प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात काहीतरी डाएट फॉलो केलेलं असतं, त्यांच्या कॅलरीवरती लक्ष ठेवलेलं असतं की नाही आज मी एवढं खाणार आहे, आज ते तेवढं खाणार आहे. तर ते कधीही ती लाईन क्रॉस करू शकण्याची शक्यता असते. पण डिसऑर्डरमध्ये ते कन्वर्ट होण्यासाठी ते कितपत कॉमन आहे? डिसऑर्डरमध्ये कन्वर्ट व्हायला वेळ लागतो खूप, पण डिसऑर्डर्ड इटिंग हे खूप कॉमन आहे. म्हणजे इटिंग डिसऑर्डर्स आणि डिसऑर्डर्ड इटिंग हे वेगवेगळे प्रकार आहेत. डिसऑर्डर्ड इटिंग म्हणजे काय की आता जर मी आज साखर सोडून दिली, ओके, किंवा मी गहूच नाही खाणार आहे काही, किंवा मी नॉन व्हेजिटेरियन आहे पण मी पूर्णपणे मीठ सोडून दिलं, किंवा मी फक्त उकडलेल्या भाज्या खाणार, हे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं खाता, किंवा डिटॉक्स डाएट, क्लेन्झेस की नुसतीच ज्युसेस वगैरे प्यायची, किंवा तुम्ही तुमचं जे खाल्लंय ते म्हणजे मग त्यानंतर एक्स्ट्रीम जास्त एक्सरसाइज करणं, म्हणजे बिकॉज दॅट्स ऑल्सो एक ते कॅलरी कमी करायला किंवा त्याला मॅनेज करायला, हे सगळे डिसऑर्डर्ड इटिंगचे प्रकार असतात. तर डिसऑर्डर्ड इटिंग माझ्या मते तर मी आज ऑलमोस्ट सगळ्यांमध्ये बघतेय. म्हणजे फाइंडिंग अ पर्सन हू अंडरस्टँड्स देअर बॉडी, आणि की आपण जे खातोय ते आपण आपल्याला नरिश करण्यासाठी खातोय आणि हे आपल्याला एनर्जीसाठी आहे, आणि त्याच्याबद्दल ऑब्सेस न करणं हे खूप कमी व्यक्ती आज बघायला मिळतात अशी. असं की म्हणजे हेल्थकडे फोकस ठेवायचंय पण तुम्ही बॉडी फोकस नाही व्हायचंय किंवा वेट फोकस नाही व्हायचंय हे आजच्या जगात, कारण आपल्याला सगळीकडे असे मेसेजिंग पण तेच मिळतंय. तर त्यामुळे डिसऑर्डर्ड इटिंग इज व्हेरी रॅम्पंट, म्हणजे खूप सगळीकडे दिसतंय. इटिंग डिसऑर्डर्स थँकफुली त्या मनाने कमी आहेत, म्हणजे 0.9%च साधारण प्रेव्हलन्स आहे. अनफॉर्च्युनेटली म्हणजे विमेनमध्ये हे जास्त बघायला मिळतं ॲज कम्पेअर्ड टू मेन, कारण त्या प्रकारचं मेसेजिंग प्रेशर सगळे हे बायकांवर, मुलींवर जास्त असतात. बट काळजी तुम्ही घेतली पाहिजे याची की तुम्ही दॅट डिसऑर्डर्ड इटिंग म्हणजे ते कधी पण तुमचा हा जो फोकस आहे की मी माझं 10 किलो वजन कमी करायला आज मी दूध, डेअरी किंवा खाणंच बंद करणं किंवा पूर्ण सगळे म्हणजे नॉनव्हेज सोडून देणं, असे जेव्हा तुम्ही प्रकार करताय तर तेव्हा तो कधीही इट कॅन एस्कलेट टू एन इटिंग डिसऑर्डर. तर ह्याचा तुम्ही जरा थोडं, कारण लाईन्स खूप ब्लर्ड आहे जसं आपण बोलत होतो आता सुरू करायच्या आधी, की त्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि असं काही एज ग्रुप असू शकतं का की ज्या वयामध्ये तुम्हाला इटिंग डिसऑर्डर्स खूप दिसायला लागतात किंवा त्या वयातल्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे असं काही? सो क्लासिकली इटिंग डिसऑर्डर्स हा जो ग्रुप आहे, जो जेव्हा डिस्क्राईब पहिल्यांदा आयडेंटिफाय व्हायला सुरुवात झाला तेव्हा हा तरुण मुलींचा, तरुण स्त्रियांचा आजार होता. ओके. पण त्यातल्या कोणी 20च्या आतल्या 25च्या आतल्या नव्हत्या. आता आपण असं बघतो आहे की हे वय उतरत 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 प्युबर्टी तर डेफिनेटली 12-13 वर्षापासून, पण काही मुलांमध्ये 7 आणि 8 वर्षापासून सुद्धा या डिफिकल्टीज दिसत आहेत. बापरे. खूप वेगाने वजन कमी होणे हा जो भाग आहे याला समाजामध्ये ॲक्च्युली खूप चांगली मान्यता मिळाली आहे. पण जसं सावरा वेगाला आवरा जीवाला वगैरे आपण वाचतो ना गाड्यांच्या बाबतीत आणि हायवेवर, तशातला हा प्रकार आहे की तुम्ही किती वेगाने
वजन कमी करावं, ह्याचे काहीतरी एक ठोकताळे आहेत की सेफ काय आहे. आणि हे सुद्धा तिथे बरेचदा मोडलं जातं. इफ आय एम करेक्ट, आय थिंक आठवड्याला 1 पाऊंड हे मॅक्झिमम, म्हणजे 400 ग्रॅमच्या आसपास, हे मॅक्झिमम परमिसिबल हेल्दी वेट लॉस आहे फॉर पीपल हु आर ऑलरेडी सिग्निफिकंटली ओव्हरवेट. हाही त्यातला महत्वाचा भाग आहे की आपण जे बघतोय तरुण मुलींमध्ये हे होताना, विशेषतः मुलींमध्ये होताना, की अरे तुमचं ऑलरेडी BMI 20 आणि 21 आहे, हो, पण तुम्ही वेगाने वजन कमी करायचा प्रयत्न करताय आहात, तर ते तुम्हाला प्रचंड कॅलरी रिस्ट्रिक्शननी करावं लागतं. म्हणजे लिटरली दिवसाला 500 पेक्षा कमी कॅलरीज या मुली खात आहेत. म्हणजे लिटरली आईच्या शेजारी मुलगी उभी राहते, त्या पोळीचा साईज बघून घेते, ती भाजायला लावते आणि वरचा फक्त पापुद्रा काढून खाते, कारण त्याच्यामध्ये मिनिमम कॅलरीज असतात. या लेव्हलला जेव्हा गोष्टी पोचतात तेव्हा हा खूप मोठा लाल झेंडा आहे. हे आईवडिलांच्या लक्षात येणं गरजेचं आहे की माझ्या मुलाला वजन कमी करायची गरज आहे का, हे पहिल्यांदा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा. एक खूप महत्वाचा दुसरा भाग असा आहे की भारतीय लोकांचं शरीर आणि ज्यांच्याकडे आपण सतत बघत असतो त्या पाश्चिमात्य लोकांचं शरीर, कॉकेशियन लोकांचं शरीर, याच्यात फंडामेंटल फरक आहेत काही. त्याच्यामुळे पुन्हा मी हे का म्हणजे रिसर्चर्सची नावं घेऊन सांगतो आहे, कारण ह्या हवेतल्या गोष्टी नाही आहेत. तर पुण्यामधलेच डॉक्टर वामन खाडीलकर म्हणून जे एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी जवळजवळ 20 वर्षापूर्वी प्रचंड मोठं संशोधन करून भारतीय मुलांची वजन आणि उंची ह्याचे वेगळे चार्ट बनवले. जे आपण आधी वेस्टर्न चार्ट्स वापरत होतो, त्यामुळे आपली सगळीच पोरं माल नरिष्ट वाटत होती. तर त्यांनी ते चार्ट बनवले जे इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सने अडॉप्ट केलेले आहेत. भारतभरात आम्ही सर्व डॉक्टर ते चार्ट वापरतो. हा एक भाग झाला की ज्याच्यात आपली वजन आणि उंची ही त्यांच्यापेक्षा खूप वेगळी आहे हे दिसतं. आणि दुसरा एक अत्यंत महत्वाचं संशोधन 20 वर्षापूर्वी पुण्यातूनच आपल्या KEM हॉस्पिटलमधनं रास्तापेठेतल्या आलेलं की डॉक्टर चित्तरंजन याज्ञिक यांनी केलेलं हे संशोधन आहे, ज्याला आता जगन्मान्यता आहे. 20 वर्षापूर्वी हे लॅन्सेटमध्ये पब्लिश झालेलं आहे की भारतीय लोकांच्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण हे कॉकेशियन लोकांपेक्षा जास्त असतं. त्याला द थिन फॅट इंडियन म्हणतात. हा याज्ञिक सरांनी शोधलेला भाग आहे. ह्याच्या आधी आपल्याला ह्याची कल्पना नव्हती की त्याच उंचीचे, त्याच वजनाचे, त्याच वयाचा भारतीय माणूस आणि कॉकेशियन माणूस यांच्या बॉडी फॅटमध्ये फरक आहे. आपल्यामध्ये बॉडी फॅट खूप जास्त असते. त्याला इव्होल्युशनरी कारणं आहेत. वारंवार पडलेला दुष्काळ, त्यामध्ये आपण मोठे झालेलो आहोत, तसं आपलं इव्होल्युशन झालं, या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, वातावरण आहे आपलं. पण हे सगळं बघता आपलं अन्नाबरोबरचं नातं हे खूप फंडामेंटली वेगळं असण्याची गरज आहे. आणि गेल्या 30, 40, 50 वर्षामध्ये जी मुबलकता अन्नाची आलेली आहे, तर तिच्यामुळे ह्याच्या सगळ्याचं गणित कसं बिघडलंय, त्याचं आपण काय करतो आहोत, आपण पाश्चात्य पद्धतीने जो विचार करतो आहोत तो किती चुकीचा आहे आणि किती घातक आहे, ह्याचं थोडं विचारमंथन प्रत्येक घरात होणं गरजेचं आहे. नाही तर खरं नाही आपलं काय. आणि होतं असं की एकीकडे आता चांगली गोष्ट आहे की सगळे बऱ्यापैकी फॅट अवेअर झालेले आहेत, टू दी एक्सटेंड ॲट टाइम्स फॅट फोबिक पण झालेत, की म्हणजे जाडपणाची आता जी भीती वाटायला लागली आहे लोकांना, तर तेही झालेलं आहे. पण त्याच्यात कसं होतं की तुम्हाला जाडपणाची भीती वाटते म्हणून तुम्ही कुठल्याही मार्गाने बारीक होण्यामागे जे लागता तो प्रॉब्लेम आहे. त्याच्यातनं तुम्हाला पुढे सगळे इश्यूज येतात. आणि वेअर स्पीकिंग ऑफ इटिंग डिसऑर्डर्स, म्हणजे इटिंग डिसऑर्डर्स का, इनफॅक्ट इवन डिसऑर्डर्ड इटिंग, म्हणजे आता जर मी आजच्या तारखेला मी तेल तूप बंदच जर करून टाकलं तर माझं वजन कमी होईल, 100% होईल, कारण माझं कॅलरी इंटेक, तेवढ्या कॅलरीज कमी झाल्या असतील. पण त्याचबरोबर मला विटॅमिन डेफिशियन्सीज व्हायला लागतील. फॅट सॉल्युबल जे विटॅमिन्स आहेत ADEK, त्याची मला उणीव लगेच जाणवायला लागेल. मग त्याच्यामुळे जे व्हायला लागतात इश्यूज किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस व्हायला लागतील. कारण आपल्या शरीराला जरी आपलं, म्हणजे जसं सर म्हणाले तसं की इंडियन पॉप्युलेशनमध्ये आपलं फॅट डिस्ट्रीब्युशन, फॅट पर्सेंटेज जरा जास्त आहे मुळातच ड्यू टू एव्होल्युशनरी रिझन्स, पण तरी सुद्धा आपल्याला फॅटही गरजेचं आहे. तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या आरोग्यासाठी आपण फॅट, म्हणजे जे काही स्निग्ध पदार्थ आहेत तेही खाणं गरजेचं आहे.
प्रमाणातच खायला पाहिजे अर्थात, पण त्याची भीती बाळगून आणि मग तुम्ही म्हणजे मोठं झाल्यावर एस्पेशली की असे प्रकार करणं हे अजिबात हेल्दी नाही आहे आणि त्याने तुमचं पूर्ण आरोग्य जे आहे ते खूप जास्त त्याचं नुकसान होऊ शकतं. सो हे मी छोटं उदाहरण दिलं की जर मी डाएटमधलं जर फॅट बंद केलं तर इटिंग डिसऑर्डर्स जेव्हा होतात किंवा डिसऑर्डर्ड इटिंग खूप काळ जेव्हा तुम्ही करता लॉंग टर्म, कारण आता आज आम्ही बघतोय की लोक 20-20 वर्ष त्यांनी काही तेल तुपच नाही खाल्लं आणि आम्ही असेच आहोत अशा पद्धतीनं असतात किंवा कुठला फूड ग्रुपच सोडलेला असतो आणि म्हणून मेंटेन करायला म्हणून बॉडी वेट मेंटेन करायला म्हणून हे प्रकार केलेले असतात. तर त्याच्यात तुम्हाला इव्हेंच्युअली खूप जास्त क्लिनिकली पण त्रास होऊ शकतो. स्पीकिंग ऑफ इटिंग डिसऑर्डर्स, इनफॅक्ट तुम्हाला प्रचंड त्रास होतो त्याच्याने, म्हणजे फक्त न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज असंच नाही, पण तुमचं जे कॉग्निशन आहे म्हणजे तुमची बुद्धी कमी होऊ शकते, म्हणजे तुमचं अभ्यास करण्याची कपॅसिटी जी आहे ती कमी होऊ शकते, तुमचं जे डायजेशन आहे त्याच्यावर इम्पॅक्ट होतो, तुम्हाला ऑटोइम्युन डिसऑर्डर्स होऊ शकतात. ऑटोइम्युन डिसऑर्डर्स म्हणजे इवन तुम्हाला लुपूस किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस. आज आम्हाला इटिंग डिसऑर्डर्सवाल्या मुलांमध्ये ॲट एज 16 मला रुमॅटॉइड आर्थरायटिस दिसतोय. आर्थरायटिस हा आपण असोसिएट करतो मोठ्या व्यक्तींची, सिनियर पेशंट्स असतात त्यांच्याशी. त्यामुळे हे ज्याच्याबद्दल आज आपण बोलतोय ना ते अजिबात म्हणजे त्याचं गांभीर्य समजून घेण्याची गरज आहे की हा प्रकार जर आपण थांबवला नाही इथे किंवा याच्यावर काही काम नाही केलं तर पुढे त्याचं खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि लहान मुलांबद्दल जेव्हा आपण बोलतो तर आपल्याकडे खूप फनी प्रकार आहे, म्हणजे की मूल जसं जन्माला येतं तर जन्माला आल्यापासून सगळ्यांच्या अवतीभोवती जे आहेत त्या मुलाच्या त्यांचा एकच प्रयत्न असतो की काहीही करून ह्यांना ते सेरेलॅक बेबी ज्याला म्हणून फेमस आहे की गुटगुटीत बाळ म्हणजे हेल्दी बाळ, म्हणजे असं हा जो प्रकार सुरू करतात की बस बाळांना लहान आहे ना ह्याला खायला घाला, लहान बाळं गुटगुटीतच असली पाहिजेत. आणि मग ह्याच मुलांना मग ते इट कॅरीज ऑन टिल 7-8 इयर्स ओल्ड, तुम्ही 2री-3रीत जाता तोपर्यंत ह्याच पद्धतीनं सगळे खायला घालतात, कारण मुलं म्हणजे काय ती अशी चब्बीस दिसली पाहिजेत, अशी गुटगुटीतच असली पाहिजेत ह्या वयाच्यात. आणि मग जशी मुलींना एस्पेशली कसं होतं की जेव्हा तुम्ही एवढं असं घरातली वडील माणसं, आई वडील सगळे जे असं खायला घालतायत लहान वयात, जेव्हा तुमचं एवढं वजन वाढलेलं असतं, मग कसं होतं की 7-8 वर्षाच्या वयातच त्यांची पाळी येते. पाळी आल्यावर मग अचानक अरे बापरे आता पाळी कशी आली, आता यांचं वजन कमी करा, मग आता तू खाऊ नकोस. मग ह्या एन्व्हायरमेंटमध्ये इट लीड्स देम टू डिसऑर्डर्ड इटिंग आणि इव्हेंच्युअली विच कॅन बिकम इटिंग डिसऑर्डर्स. आय थिंक गोईंग बॅक टू द पॉईंट अबाउट फॅट, आपण जेव्हा स्निग्ध पदार्थांबद्दल बोलतो आणि ते काढून टाकायला पाहिजेत म्हणतो, त्याच्यात 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत की एक म्हणजे तुमची संपूर्ण मज्जासंस्था, तुमचा मेंदू आणि सर्व नर्व्स हे 100% फॅट आहेत. ओके, त्याच्यात बाकी काही नाही आहे, फक्त फॅट आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही जर फॅट शरीरातनं काढून टाकणार असाल तर तुम्ही इसेन्शियली स्वतःचा मेंदू डाएटच्या नावाखाली गहाण ठेवता. दुसरी गोष्ट म्हणजे शरीरातली प्रत्येक पेशीभोवतीचं जे आवरण आहे ते प्रोटीन आणि फॅटचं सँडविच आहे. आता जर या सर्व गोष्टी असतील तर त्या मेंटेन करायला तुम्हाला फॅट लागणार आहे आणि ते गुड क्वालिटी फॅट लागणार आहे. त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉलचा मोठा रोल आहे. लोक कोलेस्ट्रॉल म्हटलं की पाकिस्तान म्हटल्यासारखे दचकतात. हे तसं नाहीये, ह्याची गरज आहे. त्याच्यामुळे आम्ही फक्त एक व्हाईट खातो सांगणारी जी लोक आहेत ही म्हणजे कोळी खाऊन आंबे फेकून देणारी लोक आहेत किंवा सालं खाऊन गर फेकून देणारी लोक आहेत. तर हा जो एक प्रचंड मोठा मूर्खपणा चाललेला आहे हा थांबणं गरजेचं आहे की गुड क्वालिटी फॅट्स आर ॲब्सोल्युटली इसेन्शियल. यू कॅनॉट सर्व्हाइव्ह विदाउट गुड क्वालिटी फॅट. सिम्पल. हा पहिला भाग. आणि दुसरा म्हणजे 1940-50च्या दशकामध्ये कसं आहे की आपण स्वतःची अक्कल फारशी वापरत नाही. आपण बहुतेक गोष्टी पाश्चात्य देशामध्ये झाल्या या चांगल्या असं म्हणून स्वतःच्या गळात ते बांधून घेतो आणि ते दगडं असली तरी त्याला हिरे हिरे म्हणून फिरवतो. तर तेव्हा फॉर व्हॉट एव्हर रिझन, पुन्हा पाश्चात्य देशांची कमर्शियल रिझन्स ही फारच वार्प्ड असतात, तर तेव्हा फॅट नको असा एक भयंकर मोठा कार्यक्रम तिकडे चालू झाला आणि प्रत्येक गोष्टीतनं फॅट कमी करणं चालू झालं.
पण फॅटच्या जागी अन्नाच्या चवीसाठी, ज्याला सटायटी किंवा त्याची समाधानाची व्हॅल्यू जी अन्नाची असते की खाल्ल्यावर बरं वाटतं, आणि त्याच्यात फॅटचा आणि प्रोटीनचा खूप मोठा रोल असतो. जर तुम्ही फॅट कमी करणार असाल तर त्या समाधानासाठी काय पाहिजे तिथे, म्हणून अमेरिकन इंडस्ट्रीजने त्याच्यात साखर घालायला सुरुवात केली. फॅटच्या ऐवजी. सो फॅट वॉज इसेन्शियली रिप्लेस्ड बाय शुगर इन डाएट. ऑलवेज. प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे तुम्ही ज्याच्यात साखर आहे याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. उदाहरणार्थ टोमॅटो केचप, ह्याच्यामध्ये सुद्धा चमच्याने साखर असते. आणि आपण जी चांगली गोष्ट होती ती फेकून दिली चुकीच्या संशोधनामुळे, आणि वाईट गोष्ट त्याच्यामध्ये घातली, आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये साखरेचं प्रमाण वाढायला सुरुवात झालंय. आणि दॅट ब्रिंग्स अस टू द डिस्कशन की डिसऑर्डर्ड इटिंग हा जो भाग आहे, सो डिसऑर्डर्ड इटिंग टू इटिंग डिसऑर्डर हा जो प्रवास आहे हा मुलाच्या जन्माबरोबर सुरू होतोय. हो. की ती आई प्रेग्नंट आहे असं तिने डिक्लेअर केलं की तिच्या शरीरावरचा तिचा स्वतःचा ताबा संपला. घरचे सगळे लोक तिच्या शरीराचा ताबा घेतात आणि आता तिने काय खायचं हेही ठरवायला सुरुवात करतात. सर्व स्त्रिया म्हणतात की प्रेग्नन्सीमध्ये पोर 2.5 पाऊंडाचं झालं आणि माझं वजन मात्र 20 किलो वाढलं. हा जो भाग आहे की 2.5 किलोच्या मुलासाठी स्वतःचं 20 किलो वजन वाढवून घेणे. आय एम नॉट सेइंग की प्रेग्नंट विमेन शुड स्टार्व. व्हॉट आय एम ट्राइंग टू से हिअर इज दॅट की त्या डाएटचं थोडं भान ठेवणं गरजेचं आहे. बदा वजन वाढवून घेणे ही हेल्थ नव्हे, आणि त्यामुळे त्याच्यानंतर त्या बिचाऱ्या स्वतःचं वजन कमी करायच्या मागे लागतात आणि पोरांचं वजन वाढवायच्या मागे लागतात. त्याच्यामुळे 8-10 वर्षाची होईपर्यंत पोरांना वाटेल ते उपाय करून वाटेल त्या गोष्टी सतत खाऊ घालणे, मग त्या निमित्ताने गोड खाऊ घालणे, समोर मोबाईल ठेवणे, त्यांना फक्त चवीला चांगल्या लागतील अशा गोष्टी त्यांच्या घशाखाली उतरवत राहणे, त्या निमित्ताने काय वाटेल ते पोरं खायची सवय लावतात. पण इतक्या लहानपणी लागलेल्या या सवयी मग पुढे आयुष्यभर त्रासदायक होतात. त्याच्यामुळे कमी खा असं मी म्हणत नाहीये. मी पुन्हा एकदा जाहीरपणे सांगू इच्छितो की कमी खा, उपासमार करा हे पूर्ण चुकीचं आहे. भान ठेवून व्यवस्थित योग्य तितकं खा. जेवढं खर्च करता आहात तेवढंच खा. शरीर हे शेवटी सेव्हिंग्ज अकाउंट सारखं आहे की तुम्ही त्यातनं विड्रॉल करता आहात. रोज जे तुम्ही जगता आहात, एक्सरसाइज करता आहात, याच्यातनं तुम्ही कॅलोरिक विड्रॉल करता आहात आणि अन्नाच्या निमित्ताने त्याच्यात कॅलोरिक डिपॉझिट करता आहात. हे अगदी बेसिक आहे. त्याच्यामुळे जर आत येणारा पैसा हा बाहेर जाणाऱ्या पैशापेक्षा जास्त असेल तर त्या अकाउंटचा बॅलन्स वाढत राहणार आहे. हे एक साधं भान ॲडल्ट्सनी ठेवणं गरजेचं आहे. मुलांसाठी हे गणित पूर्णपणे वेगळं असतं की वाढत्या वयातली जी मुलं आहेत आणि मुलांचं वाढीचं वय जे एक्सपोनेन्शियल वाढ जेव्हा चालू होते ते 10व्या, 11व्या, 12व्या वर्षी चालू होतं, त्याच्या आत नाही चालू होत. त्याच्यामुळे ॲक्च्युली तुमची मुलं लहानपणी थोडी सडपातळ असणं हे कौतुकाचं लक्षण व्हायला पाहिजे. वी आर डीलिंग विथ अ व्हेरी कॉम्प्लेक्स सिच्युएशन हिअर की सडपातळपणाचा जेव्हा अतिरेक होतोय, म्हणजे मला डॉक्टर म्हणून हे बोलतानाच काळजी वाटते की काय एक्झॅक्टली ह्याच्यातला मेसेज श्रोत्यांपर्यंत पोहोचणार आहे. चुकीचा मेसेज तर ते समजून नाही ना घेणार की अति सडपातळपणाच्या मागे लागणे, ज्याला आपण ॲनोरेक्सिया आणि इटिंग डिसऑर्डर्स म्हणतो आहोत, हा आजार होतो आहे. पण शरीर वाटेल तसं वाढू देणं हाही एक प्रॉब्लेम आहे. ह्याच्यात कुठला तरी गोल्डन मीन सांभाळणं गरजेचं आहे. आणि हा नेहमी भयंकर अवघड प्रकार असतो सायकोलॉजिकली आणि बिहेवियरली की त्यामधल्या एका रेंजच्या ना फार इकडे जाणं ना फार तिकडे जाणं, हा एक कॉम्प्लेक्स भाग आपल्याला सगळ्यांना सांभाळावा लागणार. मला असं वाटतं की कॅलरीज बद्दलही आपल्याला त्याच्यात बोलायला पाहिजे की आपण नेहमी म्हणतो की आमच्या आजी आजोबा तर अमुक ढमुक खात होते आणि त्यांना कधी काही झालं नाही. थोडं शांतपणे 100 वर्ष मागे जाऊन 100 वर्षापूर्वीचं घर डोळ्यासमोर आणूया की उचलून डायरेक्ट तोंडात टाकता येईल अशा प्रकारचं किती अन्न 100 वर्षापूर्वीच्या घरी होतं. मध्यमवर्ग किंवा कनिष्ठ मध्यम अजिबातच नव्हतं. अख्ख्या घरामध्ये रेडी टू ईट कॅलरीज या प्रॉबब्ली 4 किंवा 5,000 कॅलरीज पेक्षा जास्त नव्हत्या. घरात ठेवलेले शेंगदाणे वगैरे हेच फक्त डायरेक्ट उचलून खायची गोष्ट होती. लाडूंनी तुमची फडताळ भरलेली नव्हती. आजी वर्षातनं एकदा किंवा 2दा लाडू करायचे आणि ते पुढच्या महिन्याभरात संपवायचे, नाही तर त्या आजीच्या फडताळात लॉकमध्ये असायचे 1 लाडू मिळायचं. बरोबर. ओके, हा एक भाग. आणि कम्पेअर दॅट विथ आवर होम्स. मी श्रोत्यांना अशी विनंती करेल की तुम्ही जाऊन स्वतःच्या घराचं एक ऑडिट करा की तुमच्या घरामध्ये या क्षणी रेडी टू ईट खाण्याच्या परिस्थितीच्या किती कॅलरीज आहेत. ॲव्हरेज घरामध्ये सध्या 50,000पेक्षा जास्त कॅलरीज तयार असतात. त्याच्या चिवड्याची पाकिटं वगैरे सगळं मोजा. सर्वात मोठा धोका कॅलरीज तुमच्या फोनमध्ये आहेत.
कारण तुमच्या फोनवर अशी ॲप बसलेली आहेत की जी फक्त एका स्वाईपमध्ये 2000 कॅलरीज तुमच्या घरी 15 मिनिटात आणून देत आहेत, रेडी टू इट. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा की अति सडपातळपणा हाही धोका आहे आणि एकीकडे ती भयंकर कॅलरी इंटेक करणं हाही धोका आहे. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी टिकून राहणं आणि हा बॅलन्स वाढत्या वयानुसार बदलत जाणार आहे याचाही भान ठेवणं, की घरातल्या 60 वर्षाच्या व्यक्तीला जो नियम लागू पडतो तो 40 वर्षाच्या व्यक्तीला लागू पडत नाही, तो 20 वर्षाच्या व्यक्तीला लागू पडत नाही, तो 8 वर्षाच्या मुलाला लागू पडत नाही. या प्रत्येकाचे नियम वेगळे वेगळे आहेत. हे डायनॅमिक्स लक्षात घेणं फार गरजेचं आहे. लोक डाएटबद्दल काहीतरी वाचतात, टिकटॉकवर काहीतरी बघतात आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत एकच नियम आहे अशा प्रकारे जे अन्नाशी स्वतःचं नातं ठेवतात, हे बदलण्याची गरज आहे. इथे भान येण्याची गरज आहे. मला वाटतं हे सुद्धा आता सोशल मीडियामुळे खूप झालंय की प्रत्येक जण वेगवेगळे डाएट्स ट्राय आउट करून बघतो की नाही आता मला वजन कमी करायचं आहे, मी कीटो करणार आहे काही दिवस, मग ते त्याने त्रास झाला की मग मी नाही काहीतरी IF करतो, इंटरमिटंट फास्टिंग करतो, नाही मग मी कम्प्लीट शुगर बंद करतो. हे सतत आपण एक्सपेरिमेंट करत राहतो आणि कुठेच त्याचं उत्तर सापडत नाही आणि मग काहीतरी त्या डिसऑर्डर्ड इटिंगकडे त्या गोष्टी जाऊ शकतात. नाही पण होतं कसं की आता जेव्हा एखादी व्यक्ती या प्रकारचं डाएटिंग करते किंवा जेव्हा तुम्ही काही करून वजन कमी करताय, व्हॉट एव्हर युअर मीन्स अँड मेथड्स माइट बी, कुठल्याही पद्धतीनं करत असाल, तुम्हाला तुमच्या अवतीभोवती सगळे त्याला अफर्म करतात. तुम्हाला सगळीकडनं तुमची प्रशंसा मिळते की हा छान दिसतेस, हा बारीक झालीस, वजन छान कमी केलेस. आणि हे मी आधीच्या एका एपिसोडवर पण सांगितलं होतं की माझ्याही बाबतीत झालं होतं. मी 7वीत असताना जेव्हा डबा खाणं बंद केलं होतं किंवा माझं वजन वाढलं होतं, मला स्वतःलाच म्हणजे जे आपण बॉडी इमेज इश्यूज ज्याला बोलत होतो मगाशी, तर स्वतःला जेव्हा आपण आवडत नाही, तुमचं वजन वाढलेलं आहे कारण घरात अखंड फोकस तुम्ही खा याच्यावरच आहे आणि मग तुम्ही प्युबर्टी, कारण इटिंग डिसऑर्डर्स हे प्युबर्टीमध्ये म्हणजे वयात जेव्हा येतात मुलं तेव्हा खूप जास्त दिसतात. तर तेव्हा एक कारण तुम्हाला एक जाणीव होते ना की आपलं शरीर वेगळं आहे, आता बदलतंय, त्यामुळे मुलांचं मग तेव्हा खूप लक्ष जातं म्हणजे आपण कसं दिसतोय ह्याच्याकडे. आणि मग इन दॅट सिनारिओ जेव्हा तुमचं वजन कमी व्हायला लागतं, म्हणजे मी डबा खात नव्हते तर माझं वजन कमी व्हायला लागलं आणि मला जो तो भेटायचा, ऑल अडल्ट्स हे माझं कौतुक करत होते की वा अमिता आता छान बारीक झाली आहेस. आणि मी सावळी आहे, माझा काही रंग उजळ नाहीये. तर मी जेव्हा लहान असताना बिकॉज ऑफ पार्लर आयर्न डेफिशियन्सी अनिमिया झाला मला आणि मग माझा चेहरा पेल झाला, छान उजळ झाली आहेस हो, पंडुरोग झाला म्हणजे तुला. हो. मग आता त्याला जेव्हा ग्लोरिफाय केलं गेलं तर लहानपणी मला काय वाटलं, मग काय मेसेज मिळाला की मी कितीही म्हणजे काहीही बाकी कमवलं, म्हणजे इन द सेन्स माझ्या ज्या काही अभ्यासातल्या किंवा वागणुकीतल्या ज्या काही अचिव्हमेंट्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त जर मला प्रशंसा जो तो दिसतोय सगळ्यांकडनं मला माझ्या वजनाबद्दल जर मिळायला लागल्या, तर मग माझा प्रयत्न काय व्हायला लागला मग की मला वजन कमीच ठेवायचंय. आय थिंक अमिता जो मुद्दा सांगते हा आय थिंक इट शुड बी ॲट द कोअर ऑफ द डिस्कशन. हा गाभा आहे या सर्व चर्चेचा. आपण स्वच्छ भारत अभियान करतोय ना की रस्त्यात कचरा टाकायचा नाही, घाण टाकायची नाही. हे फक्त फिजिकल कचरा नाही आहे. आपण लोकांशी बोलताना काय वाक्य वापरतो ह्याच्यावर आपण आपल्या आजूबाजूला कचरा तयार करतोय. की लहान मूल जर किंचित जरी शिडशिडीत दिसलं तरी तुझ्या आईबाप तुला खाऊ घालत नाही का, काग याला खाऊ, बापाला नाही कोणी विचारत, आईला विचारतात की कारग ह्याला खाऊ घालत नाही का. आणि नुसतं इथं बसून थांबत नाही, त्याच्याबद्दल सल्ले द्यायला सुरुवात करतात. ओके, एका विशिष्ट वयाच्या मुलींना आणि मुलांना सतत त्यांच्या वजनाबद्दल चर्चा ऐकाव्या लागतं. कोण 4 लोक भेटले की पहिल्यांदा चर्चा काय असते की तू किती बारीक झाला आणि ती किती बारीक झाली. बरोबर. त्याच्यामुळे सतत ही जी शरीराबद्दल बोलणं आहे हा आपण रस्त्यावर फेकलेला कचरा आहे ज्याच्यावर आपणच घसरून पडतोय आणि त्याच्या सडल्यामुळे आपल्यालाच वास येतोय आणि त्याची जी दुर्गंधी आणि त्याच्यामुळे जी रोगराई होतीये तीही आपल्यालाच बघावी लागते. कारण आपण सतत ज्या गोष्टी बोलतो त्याच्यावर समोरच्या माणसाची सेल्फ इमेज बदलतीये, आपल्याही डोक्यात ते बदलत आहे. पुन्हा लेट अस गो बॅक अ फ्यू इयर्स. मी पुन्हा हे का म्हणतोय की आपण कसे बदललो आहोत ह्याचं भान आपल्याला राहणं गरजेचं आहे. 25 ते 30 वर्षापूर्वी मध्यमवर्गीय घरामध्ये
मोठा आरसा असलेलं कपाट हे एक असायचं. हो, गोदरेजचं कपाट. गोदरेजचं कपाट, ज्यांना गोदरेज परवडत नाही त्यांच्यासाठी लोकल ब्रँड अवेलेबल होते. त्याच्या आधी बेसिनवर लावलेला किंवा घरातला एक छोटा या आकाराचा आरसा, एवढंच फक्त स्वतःचं शरीर दिसणारं साधन होतं. बरोबर. दिवे कुठे होते? एवढे ना दिवे काहीही नाही. त्याच्यामुळे आपण कसे दिसतो आहोत ह्याचं आपल्याला भान नव्हतं. इतर लोक जे सांगतील तेवढाच फीडबॅक होता. त्याच्यामुळे आपल्यासाठी इतर लोकांचं स्वतःच्या शरीराबद्दलचं मत हा फार महत्वाचा भाग आहे. हे लक्षात घ्या. राम आणि कृष्णांना बघायला आरसे नव्हते. शिवाजी महाराजांना स्वतःचा चेहरा बघता आला नव्हता. अगदी बाजीराव पेशव्यांना सुद्धा आणि त्यांच्या मस्तानीला सुद्धा तिच्या गळ्यातनं पान खालती गेलेलं दिसतंय हे इतरांना दिसत होतं. हे बघायला मस्तानीला आरसा नव्हता. असलेल्या सिल्व्हर प्लेट्स असायच्या आणि त्याही काय आजच्या लेव्हलच्या नव्हत्या. इटालियन मिरर्स इथं पोहोचत नव्हते. त्याच्यामुळे अख्खं स्वतःचं शरीर बघणं हा अत्यंत आधुनिक विषय आहे. फक्त तेवढंच नाही तर आपल्याला ज्या लोकांची शरीरं दिसत होती ती झाकलेली शरीरं होती. हो. आपण ज्यांना म्हणजे चला आता आपण मोठ्या लोकांबद्दल बोलतोच आहे तर अमिताभ बच्चन बद्दल बोलूया. ज्या लोकांनी अमिताभ बच्चनच्या ऐन जवानीतले, ज्याला अँग्री यंग मॅन म्हणतात, तेव्हाचं त्याचं शरीर चित्रपटात बघितलेलं आहे, ते शरीर आज हिरोचं शरीर म्हणून खपेल का हो? अजिबात नाही. हो. दणादण 8 जणांना झोपावणारा, मारामारी करून आडवा करणारा अमिताभचं शरीर आठवा. हा अगदी म्हणजे अलीकडे आशिकी मधला रॉय आठवा. ती बॉडी आज हिरोची बॉडी म्हणून खपेल का? पण ती तेव्हा नॉर्मल होती. त्याच्यामुळे मी नॉर्मल वाटत होतो. पण मी जेव्हा आजच्या हिरोकडे बघतो तेव्हा मी जर असा बलदंड काय आता मी तर त्यांची नावही घेत नाहीत कारण ते खरे का खोटे शरीर आहे तेही मला माहिती नाही. VFX आहे का खरं शरीर आहे याचीही मला कल्पना नाही. तर हे जे सततचं एक विशिष्ट शरीर दाखवलं जात आहे आणि हे जर शरीर नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. हा जो बॉडी डिस्मॉर्फिया क्रिएट होतो आहे की स्त्रीच्या शरीराचं हे विशिष्ट हेच प्रदर्शन असलं पाहिजे. हा तुम्ही आजची हिरोईन बघा आणि 50 वर्षापूर्वीची हिरोईन बघा, ह्याच्यातला जो फरक होतोय की तुमचं शरीर एका विशिष्ट प्रकारे तुम्हाला स्कल्प्टिंग करण्याचं, शरीर बदलण्याचा फोर्स होतो आहे, कंटिन्युअस फोर्स होतो आहे. स्त्रियांना होतो आहे, पुरुषांना होतो आहे, मुलांना होतो आहे, प्रत्येकाला होतो आहे. छोटा भीमला सुद्धा आता हळूहळू कट्स यायला लागलेले आहेत. आता ही जी विकृती, व्हिज्युअल विकृती जी निर्माण होतीये, त्यामुळे माझं शरीर योग्य नाही, त्याच्यातलं हे काहीतरी बदललं पाहिजे म्हणून एक एक अवयव पकडणे आणि त्याच्या मागे लागणे आणि तो असा दिसला पाहिजे, मग मला ते 8 पॅक्सच दिसले पाहिजेत, मग इथं वळीच नाही असली पाहिजे, मग माझा इथलाच घेर जास्त आहे, तिथलाच गोलवा जास्त आहे, तिथलाच गोलवा कमी आहे, इथलाच सरळपणा कमी आहे, तिकडचा वाकडेपणा जास्त आहे. हा जो काही कार्यक्रम चालू झालेला आहे त्यामुळे आपलं अन्न, आपलं शरीर, आपलं आयुष्य ह्याच्याबद्दलचा आणि स्वतःची इमेज ह्याच्याबद्दल काहीतरी विचित्र चिवडा होऊन बसलेला आहे. आणि ह्याचं आपण सगळ्यांनी भान ठेवणं गरजेचं आहे की सतत स्वतःच्या शरीराकडे बघणे, पूर्ण शरीराकडे बघणे, बिन कपड्याच्या शरीराकडे बघत राहणे, स्वतःच्या आणि इतरांच्या. दुर्दैवाने तेही मॉडेल्स आता बिन कपड्याचे भरपूर अवेलेबल आहेत सगळीकडे बघायला. आणि जिथे अवेलेबल नाही आहेत तिथे आपण पैसे देऊन चित्रपटगृहात जाऊन उघडी नागडी लोक बघतो आहे की ज्यांचे अत्यंत सुदृढ शरीरं आहेत, ती शरीरं मेंटेन करणे ह्याच्या पलीकडे त्यांना आयुष्यात दुसरा काही उद्योग नाही आहे. तुमच्या हिरोईनला 8 तास बँकेत नोकरी नाही करावी लागत. तिला काय खाऊ घालायचं आहे ते ठरवणारी लोक आहेत, ते बनवून दर तितक्या तासांनी तिच्या पुढे आणून तिच्या तोंडात चमच्यानी भरवत आहेत. त्याच्या पलीकडचं कुठलंही अन्न तिच्या जवळपास सुद्धा येऊ देत नाहीयेत. त्याच्यामुळे तिला शिल्लक असलेल्या अवेलेबल असलेल्या गोष्टी, त्याला अवेलेबल असलेल्या गोष्टी आणि मला आणि अमिताला अवेलेबल असलेल्या गोष्टी याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यामुळे माझ्या शरीराबरोबर, माझ्या अन्नाबरोबर, माझ्या सेल्फ इमेजबरोबर असलेलं माझं नातं यातला गुंता जर मी उलगडून घेतला नाही तर माझं अख्खं आयुष्य खाऊ की नको खाऊ, खाल्लं तर कुठं जाऊन बसेल आणि मग ते काढण्यासाठी काय करू आणि ते काढलं तर ते कसं दिसेल आणि असं दिसलं तर चालेल का आणि तसं दिसलं तर चालेल का, हा जर माझ्या आयुष्याचा गाभा होऊन बसला असेल तर काहीतरी गणलंय हो इथे. ह्याचं भान ठेवणं फार गरजेचं आहे प्रत्येक वयातल्या मुलांनी, माणसांनी, त्याच्या आईवडिलांनी. आणि जे भारत स्वच्छ भारत अभियानपासून सुरुवात केली की आपण काय बोलतो आहोत, आपण दिवसाचा किती वेळ अन्नाबद्दल, शरीराबद्दल बोलण्यात घालवतो आहोत याचाही विचार केला पाहिजे. समोरच्या माणसाला भेटल्यावर मी पहिल्यांदा काय बघतोय, काय बोलतोय, काय सांगतोय, काय फीडबॅक देतोय, ह्यानी मी त्याचं मन कलुषित करतोय का, की मी ती
कचऱ्याची पिशवी भिरकवतोय का त्याच्या अंगावर आणि जी त्याच्या मनामध्ये जाऊन बसणार आहे आणि पुढे तो घाण वास सोडत बसणार आहे, कुजणार आहे तिथे राहून, हे मी करतोय का, ह्याचं आपण भान ठेवणं गरजेचं आहे. या भाषा शुद्धीची, या काय म्हणणार त्याला, आपल्या संभाषण शुद्धीची गरज आहे. नाही तर आपलं काही खरं नाही, आपण ह्याच्यातच अडकून पडणार. आणि जसं तुम्ही म्हणताय ना, आता आपण मिशन्सचेच बोलतोय, तर मग एक राष्ट्रीय न्यूट्रिशन साक्षरता मिशनची पण गरज आहे. Absolutely. कारण आई बाबा म्हणून आपण जेव्हा आपल्या मुलांना खायला देतोय, म्हणजे मी नेहमी माझ्या क्लिनिकमध्ये आलेले टीनेजर जी मुलं येतात, तर त्यांना त्यांच्या आईबाबांना आधी सांगते की तुमचं मूल काय खातंय काय नाही खाते. तान्हं बाळ काही जाऊन स्वतः बनवत नसतं खायला, तुम्ही त्यांना काय ते बनवून दिलंय, तुम्ही त्या सवयी लावल्या आहेत. आणि मग आता तुम्ही 8 वर्ष जी सवय लावली ती अचानक म्हणते आता त्या सवयी सोडून दे, आता तू भाजीच खा, आता तू सॅलड खा. अरे या मुलांनी कसं करायचं ते बरं. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की म्हणजे हल्लीची, कारण जनरेशन जे आहे, टीनेजर्स या व्हेरी अवेअर ना, म्हणजे त्यांना माहिती आहे की तुम्ही जे काही व्हिडिओ वगैरेमध्ये बघताय ते खोटं आहे. जरी त्याचे इमेजेस म्हणजे खूप जास्त त्याचा परिणाम होत असला तरी त्यांना एक साधारणपणे माहिती आहे की ते खरं नाही आहे. पण ते त्या ज्या इमेजेस आहेत, तर त्याचं जेव्हा घरात तुम्हाला आई बाबा किंवा फ्रेंड्स, नातेवाईक, आजूबाजूची मंडळी जेव्हा म्हणायला लागतात की अरे तू जाड झाली आहे, किंवा तू किती किडकिडीत आहे, कुछ खाता क्यों नाही, किंवा अरे उड़ जाएगा, किंवा तो धरती पर बोझ, हाथी आया, हे सगळे टर्मिनॉलॉजी इतकी कॉमन आहे, इतकं म्हणजे सर्रास मुलं ती ऐकतात, बॉडी शेमिंग दोन्ही बाजूनी. आणि मग घरातनं जेव्हा हेच मेसेजिंग मिळतं की म्हणजे मला माहिती आहे की मला युट्यूबवर जसं दिसतंय तशी मी दिसत नाहीये, हे एक. आणि विचार करा, हे 10-12 वर्षाची मुलं आहेत जो हा विचार करतायत की बघतायत की युट्यूब खरं नाहीये. पण मी काल त्या आजी आजोबांना भेटायला गेले तेव्हा ते मला म्हणाले, ए जाडे बाजू, एक शब्द येतो आणि इट कॅन लिव्ह अ व्हेरी डीप इम्पॅक्ट ऑन युअर चाइल्ड. तर त्यामुळे, आणि ती जबाबदारी ना त्या मुलांवर नाहीच आहे अजिबात, आई वडिलांवरच आहे ही. आई वडीलच शिकवतात मुलांना काय करायचं, आई वडीलच दाखवत असतात की आपण, जर मला बरं नाही वाटत आहे तर मी जाऊन आईस्क्रीम खाऊया, चल आज आपला मूड खराब आहे ना, आपण TV लावूया आणि तू आणि मी बॉन्डिंग विथ माय डॉटर म्हणून तुम्ही बसून एक टब ऑफ आईस्क्रीम संपवताय. मग तुम्ही यू आर कोपिंग. आणि हे तर आपल्याला, वी ऑल्सो नो दिस की इटिंग डिसऑर्डर्स किंवा डिसऑर्डर्ड इटिंग हे तुमच्या एन्व्हायरमेंटमधनं, म्हणजे, आणि मी पुन्हा ED किंवा डिसऑर्डर इटिंग दोन्ही का म्हणते, कारण दिस कॅन बिकम द अदर. म्हणजे आम्ही सारखं म्हणतो की हा स्पेक्ट्रम आहे पूर्ण. डिसऑर्डर इटिंगनी सुरुवात होते आणि त्यात ते इट कॅन बिकम इटिंग डिसऑर्डर. पण ह्याच्यात एक भाग झाला की जसं आपण फिजिओलॉजी बद्दल बोललो की आपलं शरीर एका विशिष्ट पद्धतीचं आहे किंवा आपलं फॅट डिस्ट्रिब्युशन आहे, पण त्याच्यात आपल्या एन्व्हायरमेंटचा, आपल्या घरात काय आहे त्याचा खूप मोठा भाग आहे त्याच्यात. आणि आज क्लिनिकल केसेसमध्ये असं आम्ही बघतो की जर घरातले, म्हणजे खूप जास्त रिसर्चनी पण हे प्रूव्ह केलेलं आहे की जर घरातले तुमचे जे प्रायमरी रिलेटिव्ज आहेत, म्हणजे आई, वडील, बहीण, ह्यांच्यापैकी जर कोणाला इटिंग डिसऑर्डर्स असतील तर तुम्हाला पण इटिंग डिसऑर्डर होण्याचे चान्सेस 11 पटीनं वाढतात. 11 पटीनं 11 फोल्ड. बापरे. आणि हे का बरं होतं, कारण तुम्ही मग जर बघताय की म्हणजे आता जसं मी, मग फॉर एक्झाम्पल, लहानाची मी मोठी, मी माझ्या आईला कायम स्वतःच्या शरीराबद्दल, स्वतःच्या वजनाबद्दल नाखुशच बघितलंय. प्रत्येक वेळी आई आरशासमोर बघताना काय जाड झालीये मी, हेच जर म्हणतीये, तर मग मी हेच शिकले की हे जाडपणा जे आहे हे घालवणं, हाच इज द पर्पज ऑफ माय लाईफ. आय थिंक हा पुन्हा एकदा हा कमालीचा महत्वाचा मुद्दा आहे, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीमध्ये, की मुली त्यांच्या आयांकडे बघत असतात. आपण अजून 20 वर्षांनी 25 वर्षांनी असे असणार आहोत, ही सर्व मुलांना जाणीव असते. आणि त्यांना हे अडल्ट्स कसे दिसत आहेत की हे सतत स्वतःच्या शरीराबद्दल नाखुश आहेत, हे सतत आरशासमोर आहेत, हे सतत स्वतःच्या शरीराबद्दल, अन्नाबद्दल, आहाराबद्दल एकमेकांशी सतत चर्चा करता आहेत. आणि बारीक होणं हे आयुष्याचं एक ध्येय आहे. जर तुम्ही 7, 8, 9 वर्षाची मुलगा किंवा मुलगी असाल आणि जर तुम्ही हे ऑलरेडी 8 वर्ष हेच ऐकलेलं आहे आणि हेच तुम्ही ऐकत राहणार आहात, तर तुम्ही स्वतःला काय सांगाल? तुम्ही असं म्हणाल की मला तिथपर्यंत पोहोचायचंच नाहीये,
कारण एकदा मी त्या अवस्थेत गेलो की तिथून परत येताना काय मरणप्राय यातना आहेत आणि हे किती कर्मकठीण हे माझ्या आईवडिलांवरनं मला दिसतंय. त्याच्यामुळे ज्या क्षणी प्युबर्टीच्या जवळपास ही मुलं, विशेषतः मुली पोहोचतात, त्या क्षणी त्यांना बारीक, कमालीचं बारीक, अति बारीक होण्याचे ते सर्व प्रयत्न चालू करतात. आणि तिथे तो ॲनोरेक्सिया सुरू होतो, जिथे ॲनोरेक्सिया नर्वोजा हा जो आजार आहे की ज्याच्यात तुम्ही इतकं कमालीचं वजन कमी करताय. तुमचा BMI म्हणजे आता माझा BMI साधारण 24 आहे. ओके, की तुमचं वजन किलोग्रॅम्समध्ये डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर तुमची हाईट, हा जो भाग आहे त्यातला तो साधारण 21 ते 19च्या वरती असणं गरजेचं आहे. 21च्या खालती गेला तर थोडी काळजी करावी लागते, 19च्या खालती गेला तर भयंकर काळजी करावी लागतं, 18.5च्या खालती गेलं तर तुम्हाला ॲनोरेक्सिया आहे असा त्याचा अर्थ होतो. ॲनोरेक्सिया हा कॅन्सर इतका भयंकर भाग आहे. एका विशिष्ट लिमिटच्या खाली तुमचं वजन गेलं तर ॲक्च्युली तुमच्या मेंदूमध्ये बदल व्हायला सुरुवात होतात. बापरे. आणि हे मी जेव्हा UK इनपेशंट युनिटमध्ये काम करत होतो ॲडोलसंट्सच्या, तेव्हा ॲनोरेक्सियाचं एक छोटं युनिट होतं जिथे आम्ही काम करायचो. तिथला एक आमचा अत्यंत पॉप्युलर एक्सरसाइज असा होता की या अति बारीक झालेल्या, अन्न पूर्णपणे सत्याग्रह केलेल्या, दिवसाला 400-500 कॅलरीजच्या पलीकडे न खाणारी जी मुलं आहेत, ज्यांनी 15-15, 20-20 किलो वजन स्वतःचं कमी करून घेतलेलं आहे, त्यांना असा एक भला मोठा कागद आम्ही जमिनीवर ठेवायचो आणि त्यांना सांगायचो की तुझं शरीराची आउटलाईन या कागदावर काढ. म्हणजे आपण जसे ते पोलीस थ्रिलर्समध्ये बघतो ना, त्या मेलेल्या व्यक्तीची आउटलाईन चॉकनी काढलेली असते, तशी आम्ही त्यांना त्यांची आउटलाईन काढायला लावायचो. मग त्यांना त्या आउटलाईनवर झोपायला लावायचो आणि आम्ही ॲक्च्युअल आउटलाईन काढायचो. तर ॲक्च्युअल आउटलाईन ही समजा जर इतकी थिन आहे तर त्यांनी काढलेली आउटलाईन ही त्याच्याभोवती इतकी मोठी असायची. म्हणजे त्यांच्या त्या मेंदूला स्वतःचं शरीर तितकं जाड दिसायला सुरुवात होते. बापरे. मला त्याची हाडं वर आलेली दिसत आहेत, पण त्या व्यक्तीला मात्र असं वाटतंय की मी फॅट आहे, मी बेडवलं आहे. आणि ती व्हिज्युअल बेडौलपणा कमी करण्यासाठी ते स्वतःचं वजन कमी करत राहतात. लिटरली इथून तपासताना पाठीच्या मणक्याची बॉडी लागतीये, इतकी पातळ झालेली लोक असतात आणि ती म्हणतात की मी फॅट आहे. म्हणजे तुमच्या ॲक्च्युली मेंदूमध्ये फरक पडतो, तुमच्या विचारांमध्ये फरक पडतो, तुम्हाला जे व्हिज्युअल इनपुट्स येत आहेत त्याच्या इंटरप्रिटेशनमध्ये फरक पडतो. मी जेव्हा 2004 साली इंग्लंडला गेलो तर 1996 ते 2004 या 8 वर्षामध्ये मी एक ॲनोरेक्सिया बघितला होता भारतामध्ये. मी इंग्लंडमध्ये जेव्हा ॲनोरेक्सिया युनिटमध्ये काम करत होतो तेव्हा मी स्वतःला म्हणायचो, अरे काय मूर्खपणा करतोय मी, आमचा मालनरिशमेंटचा देश आहे. मॅरास्मस आणि क्वॉशॉरकर सारखे आजार आम्हाला पिडियाट्रिक्समध्ये फुल क्वेश्चन म्हणून येतात. कुपोषण हा आमच्या देशाचा मेन आजार आहे. मी हे काय शिकतो इथे. पण यू वुडंट बिलीव्ह इट, 2008 मध्ये मी परत आल्यापासून मी या ॲनोरेक्सियामध्ये कंटिन्युअस वाढ होताना बघतोय. सध्या मी महिन्याला एक ॲनोरेक्सिया बघतोय. बापरे. वर्षाला मला एका मुलीला निदान ICU मध्ये ऍडमिट करून रिफिडिंग करावं लागतं आहे ग्रॅज्युअल. आणि कारण हे जर केलं नाही तर ही लोक मरणार आहेत. हे कॅन्सर इतकं भयंकर आहे. त्याच्यामुळे जर तुमच्या मुलांचं असं रपकन वजन कमी होत असेल किंवा ते जर असे उद्योग करत असतील तर तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे. हे डाएटवालं काम नाहीये, हे आजार लेव्हलला गेलेलं आहे. ही मुलं काय काय करतात हे आईवडिलांच्या लक्षात येत नाही. की हे मी पापुद्रे खाणं हे एक उदाहरण सांगितलं. व्यायाम कमालीचा करणे. ही मुलं उभी राहतात कारण बसल्यावर कमी कॅलरीज जळतात, उभं राहिल्यावर जास्त कॅलरीज जळतात. म्हणून ही प्रत्येक ठिकाणी उभी असतात, सारखी यरझारा घालतात, शाळेच्या सुट्टीत चक्रा मारत बसतात, लिफ्ट सोडून जिने चढत उतरत बसतात कारण ते कॅलरीज जाळायचा प्रयत्न करत आहेत. डबे फेकून देत आहेत, आईवडिलांना सांगतायत की माझं खाल्लेलं आहे, खाऊन झालेलं आहे, खाल्लेलं गपचूप जाऊन ओकून टाकत आहेत. बापरे. बुलिमियामध्ये तो प्रकार खूप जास्त दिसतो की तुम्ही खाता कारण खाण्यावर कंट्रोल राहत नाही, पण ते खाल्ल्या क्षणी जे एक अत्यंत गिल्टी फिलिंग येतं ते तुम्ही जाऊन सगळं ओकून येत आहात परत. तर हा एक विचित्र प्रकार आपल्याला दिसतो आहे. हा अनफॉर्च्युनेटली फार रेग्युलरली दिसायला सुरुवात झाली. बापरे. म्हणजे ॲनोरेक्सिया जी गोष्ट अख्ख्या जगातल्या लिटरेचरमध्ये पुरुषांमध्ये कधी गेल्या 50 वर्षात रिपोर्ट झाली नव्हती, ती आता पुरुषांमध्येही दिसायला लागलेली. म्हणजे हे आपण स्वतःचं काय करून घेतो आहोत.
हे सतत जे आपल्याला इतरांची शरीरं दिसत आहेत त्याचं एक जे आपण प्रमाण बनवलेलं आहे आणि स्वतःची शरीरं मोठ्या मोठ्या आरशांमध्ये जी आपण निहाळतो आहोत, कॅमेऱ्यांमधल्या स्वतःच्या इमेजेस बघतो आहोत आणि स्वतःबद्दल काहीतरी विचार करून घेतो, याचा खरंच शांतपणे विचार करायची गरज आहे की हा जो कचरा आपण सगळीकडे फेकतो आहोत आणि तोच उचलून खातो आहोत आणि त्यालाच न्यूट्रिशन मानतो आहोत, हे चुकीचे विचार आहेत, या चुकीच्या इमेजेस आहेत. बापरे. आता आपण लक्षणांबद्दल बोलत होतो ना, तर इटिंग डिसऑर्डर्समध्ये असे काही सिम्पटम्स, म्हणजे आता आपण काही बेसिक गोष्टींबद्दल बोललो, तर एकतर काय काय पद्धतीच्या इटिंग डिसऑर्डर्स असतात आणि त्याची काय काय लक्षणं, म्हणजे मला विजिबल चेंजेस किंवा काही लक्षात येणाऱ्या अशा गोष्टी असतील का की ज्या नोट डाऊन करता येतील मला, की या गोष्टी डिसऑर्डर्ड इटिंग आहे आणि हे इथे गेलं की त्याच्या डिसऑर्डर्समध्ये कन्वर्ट होतं? जसं सर म्हणाले तसं की खूप वेगानं जर वजन कमी झालंय तुमच्या मुलाचं किंवा वेगानं even म्हणजे किती, तुमचं, म्हणजे काय वेग? म्हणजे वेगानं म्हणजे आता